नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो 50,000 प्लस जम्बो टेस्ट सीरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आतापर्यंत झालेले पोलीस भरतीला सर्व क्वेश्चन पेपर आपण पाहिलेले आहेत, बरेच क्वेश्चन आपण रिपीट केलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या भरतीला तुम्हाला नक्कीच त्या क्वेश्चनचा फायदा होऊन जाईल। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी जुने विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल। तर प्रथम आपण प्रश्न पाहूया। 80वा प्रश्न आहे, मागील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, 80 प्रश्न कव्हर केलेले आहेत आपण। प्रश्न 80वा आहे, देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे? तर देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे पाहू शकता। खूप जिल्ह्यांना हा प्रश्न रिपीट झालेला आहे। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर या राज्यामध्ये लिथियम साठ्यांचा शोध लागलेला आहे। भारतातील पहिल्यांदाच लिथियमचा साठा हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सापडलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। पुढील प्रश्न आहे 81वा प्रश्न, आटकामा वाळवंट कोणत्या खंडास पसरलेले आहे? तर आटकामा वाळवंट हे कोणत्या खंडामध्ये पसरलेले आहे असा विचारलेला प्रश्न आहे। खूप जिल्ह्यांना हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे। तर आटकामा वाळवंट हे कोणत्या खंडामध्ये पसरलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण अमेरिका या खंडामध्ये पसरलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू कोणता आहे असा विचारलेला प्रश्न आहे। तर भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू कोणता आहे? तर हा पण खूप जिल्ह्यांना विचारलेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अटल सेतू हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू आहे। तर अटल सेतू पाहू शकता, शेवडी ते नावाशेवा या दरम्यान अटल सेतू आहे आणि हा 12 जानेवारी 2024 रोजी याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। याची जी लांबी आहे ती 21.8 किलोमीटर आहे, 6 पदरी आहे आणि 3 पदरी बाजूला लेन आहे। लक्षात ठेवा, हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। गेल्या भरतीला हा विचारलेला प्रश्न आहे की किती लांबी होती त्याची, तर 21.8 किलोमीटर लांबी त्याची आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण मित्रांनो। सध्या भारतात किती राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहे असा विचारलेला प्रश्न आहे। बेसिक प्रश्न आहे, हा पण खूप जिल्ह्यांना रिपीट झालेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश सध्या भारतामध्ये आहेत। मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचे की व्हिडिओ कसा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मणिपूर या राज्याची सीमा टिंबटिंब राज्याशी लागून नाही। तर मणिपूर या राज्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून नाही असा विचारलेला प्रश्न आहे। पाहू शकता, हा पण जिल्ह्यांना रिपीट झालेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा या राज्याशी मणिपूर या राज्याची सीमा लागून नाही आहे। तर आपल्या प्रत्येक राज्यावरती विचारलेला प्रश्न असतात, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या राज्यांना लागून सीमा आहेत असा विचारलेला प्रश्न रिपीट झालेले प्रश्न आहेत। तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमा ज्या आहेत ते तुम्हाला पाठ करून ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। पुढील प्रश्न आहे, अटल सेतू हा मुंबई 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला, आता पण रिपीट झालेला मित्रांनो। हा पाहू शकता तुम्ही, गडचिरोली जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, लातूरला असा रिपीट झालेला प्रश्न आहे। तर अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो असा विचारलेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नवी मुंबई या शहराला जोडला जातो। तर अटल सेतू हा 21.8 किलोमीटर लांबीचा अटल सेतू आहे, सागरी मार्ग आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये केलं होतं। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला होता। पाहू शकता, हा पण खूप जिल्ह्यांना प्रश्न रिपीट झालेला आहे। सर्व प्रश्न प्रिव्हियस झालेले मित्रांनो आहेत, त्यामुळे नक्कीच या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे असा विचारलेला प्रश्न आहे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कोयना हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर राहील। त्यानंतर कोयना रिलेटेड विचारलेला प्रश्न क्रमांक 89 आहे, कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए शिवसागर हे कोयना जलाशयाचं नाव आहे। हा पण प्रश्न सातारा जिल्हा आणि पालघर जिल्ह्याला रिपीट झालेला आहे। तेच पुन्हा प्रश्न रिपीट होतात मित्रांनो, लक्ष ठेवायचं आपल्याला, महत्त्वाचे क्वेश्चन आहेत।
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते असा विचारलेला प्रश्न आहे. सातारा जिल्हा SRPF ला असा विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते, तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, मांघर हे मधाचे गाव म्हणून ओळखलं जातं. हा पण प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही, तर खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही असा विचारलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्राला 6 राज्यांच्या सीमा आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. तर पाहू शकता 6 राज्यांच्यापैकी कुठल्या राज्याची सीमा इथे लागून नाही असा विचारलेला प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राला 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, हा प्रश्न रिपीटेड होतो, मी मागील प्रश्नामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे, तर कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता, हा पण खूप जिल्ह्यांना रिपीटेड झालेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, यक्षगान हा कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. तर बाकीचं लावणी, कथ्थक, भरतनाट्यम हे प्रत्येक राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहेत. प्रत्येक राज्यावरती कोणत्या राज्याचं कोणते नृत्य प्रकार आहे यावरती एक जर प्रश्न पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे, तुम्ही ते पाठांतर करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, प्रश्न 93 आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे, तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेला आहे, हा पण प्रश्न जुना आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, वृषमूलक उद्रेक यांच्यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे, व्हिडिओ कसा आहे आणि इतर मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. प्रश्न 95 आहे, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे, तर भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहे, तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. पाहू शकता. तर मित्रांनो कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त आहे. 95वा प्रश्न आहे, हा पण प्रश्न खूप जिल्ह्यांना रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, प्रश्न क्रमांक 96 आहे, इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे, तर इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे, हा कोल्हापूरला अमरावतीला रिपीट झालेला प्रश्न आहे. तर इंदिरा पॉईंट हे ठिकाण कोणत्या बेटावर आहे, तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, निकोबार या बेटावर इंदिरा पॉईंट हे ठिकाण वसलेलं आहे. तर इंदिरा पॉईंट हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू आहे आणि भारताची शेवटची भूमी म्हणून असं त्याला ओळखलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न 97वा प्रश्न, लक्षद्वीप बेटे टिमटिंबे येथे आहेत असा विचारलेला प्रश्न आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना या जिल्ह्यांना रिपीट झालेला प्रश्न आहे. लक्षद्वीप बेटे हे टिमटिंबे ठिकाणी आहेत. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो, लक्षद्वीप बेटे कोणत्या ठिकाणी आहेत, तर लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामध्ये आहेत. पाहू शकता, याचं ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहील. तर हा भारतातील 8 केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे आणि तो अरबी समुद्र या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, जगातील सर्वात लहान देश कोणता असा विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 98 तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. जगातील सर्वात लहान देश कोणता, धाराशिव, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना हा रिपीट झालेला प्रश्न आहे. तर जगातील सर्वात लहान देश कोणता, तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, 99वा प्रश्न, आंबा घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो, तर आंबा घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो असा विचारलेला प्रश्न आहे. कोल्हापूर, अमरावती, सोलापूर जिल्ह्याला प्रश्न रिपीट झालेला आहे. तर आंबा घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गावर आंबा घाट हा लागतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, प्रश्न क्रमांक 100, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती टिमटिंबच्या काळात झाली, तर कैलास मंदिर ची निर्मिती कोणाच्या काळात झाली असा विचारलेला प्रश्न आहे. रिपीट झालेला प्रश्न आहे, जुना प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजाच्या काळात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. तर पाहू शकता, राष्ट्रकूट राज्यवंशी राजा कृष्ण पहिला यांच्या काळामध्ये इसवी सन 757 ते 783 या कालावधीमध्ये झालेली होती. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, खूप जिल्ह्यांना हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर राहील. रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता असा विचारलेला प्रश्न आहे. पाहू शकता, हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. तर भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता, 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, नॅशनल हायवे
नॅशनल हायवे 44 हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे? तर भारतातील सर्वात जास्त लांब असलेला राष्ट्रीय मार्ग नॅशनल हायवे 44 आहे आणि हा पूर्वी राष्ट्रीय महामार्ग 7 म्हणून ओळखला जात होता. त्याचं नामकरण काय झालेलं आहे? नॅशनल हायवे 44. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. टिंबटिंब ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्याने राहते. तर कोणती आदिवासी जमात ही मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्याने राहते असा विचारलेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोरकू. कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्याने आढळते. अमरावती या भागामध्ये जास्त संख्येने मेळघाट ही आदिवासी बहुसंख्या जमात जी आहे ती बहुसंख्येने आढळते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. नर्मदा नदीवर बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे? तर नर्मदा नदीवर बहुचर्चित असलेला प्रकल्प कोणता आहे हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. मुंबईला झालेला आहे, नंदुरबार SRB आपला रिपीट झालेला आहे. तर नर्मदा नदीवरील बहुचर्चित असलेला प्रकल्प कोणता? तर याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा नर्मदा नदीवरील बहुचर्चित असलेला प्रकल्प आहे. तर भारतातील सर्वात मोठा जलसंपादन प्रकल्प हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि गुजरात आणि राजस्थान या 4 प्रमुख राज्यांचा समावेश असलेला हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प नर्मदा नदीवर बांधलेला आहे. सरदार सरोवर प्रकल्प, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ग्रेट बॅरियर रीफ हे कोणत्या ठिकाणी आहे हा पण प्रश्न खूप जिल्ह्यांना रिपीट झालेला आहे. तर ग्रेट बॅरियर रीफ हा कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर राहील ऑस्ट्रेलिया ठिकाणी ग्रेट बॅरियर रीफ हे ठिकाण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता असा विचारलेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन बंगालच्या उपसागरातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या नद्यांच्या संगमाने तयार झालेला त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन हा खारफुटीचा क्षेत्र आहे आणि हे पश्चिम बंगालमध्ये वसलेलं आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे प्रश्न रिपीट झालेले आहेत पोलीस भरतीला आणि जेणेकरून ह्या प्रश्नांचा तुम्हाला पुढील येणाऱ्या एक्झामला नक्कीच फायदा होऊन जाईल. ह्यासाठी या दोनातून ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि बाकीचे व्हिडिओ तुम्ही जे रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते पाहून घ्या. पुन्हा लवकरच भेटू अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.